नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतोय। सध्या हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा। मी नाशिक ते जळगाव असा प्रवास करते आणि या प्रवासाच्या दरम्यानचे जे सर्व काही जे फुटेज आहेत ते तुम्हाला या ब्लॉगवरती बघायला मिळणार आहे, त्यामुळे हा ब्लॉग नक्की बघा। आता मी सध्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती आहे आणि आता गीतांजली एक्सप्रेस जी आहे ची वाट बघतोय। आता थोड्या वेळातच येणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जी प्रवासी आहे त्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। प्लेटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे। यात्रीगण कृपया ध्यान दे। गाड़ी संख्या 1, 2, 8, 5, 9 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हावड़ा गीतांजलि सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है। फॉर द काइंड अटेंशन ऑफ पैसेंजर्स, ट्रेन नंबर 12859 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हावड़ा गीतांजलि सुपरफास्ट एक्सप्रेस इज कमिंग ऑन प्लेटफॉर्म नंबर 2। आगे एडवर्टाइजमेंट। थोड़ी ही देर में यहाँ 9 रुकने वाली तेज गाड़ी जाने वाली है। धन्यवाद। Passengers of platform number 3 are requested to move away from the platform 8 as a non-stopping fast train about to pass this platform. Thank you. कृपया प्लेटफॉर्म क्रमांक थोड्या वेळात इथे न थांबणारी फास्ट गाडी जाणार आहे। गीतांजली एक्सप्रेस आता या गाडीने आपण प्रवास करणार आहोत आणि आता गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती आलेली आहे। आपण बघू शकतो गाडी आलेली आहे आणि आता आपला प्रवास सुरू होणार आहे। मार्गस्थ झालेली आहे। नाशिक रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून आता आपला प्रवास सुरू झाला आहे आणि ट्रेन देखील आता मार्गस्थ झालेली आहे। आपण बघू शकतो मोठी गर्दी आज या ट्रेनमध्ये आहे। नाशिक रोड रेल्वे स्टेशनला सोडत आहोत। आपला प्रवास जो आहे आता सुरू होते। सकाळचे 9:45 झालेले प्रवासाला सुरुवात झाली। नाशिक ते भुसावळ हा आजचा प्रवास आणि या प्रवासादरम्यानचा हा ब्लॉग आपण सर्वांनी बघा आणि शेवटपर्यंत बघा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। नाशिक रोड ते भुसावळ असा प्रवास करतोय आज आणि या प्रवासाचा ब्लॉग जो आहे आता हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नाशिक ते भुसावळ असा प्रवास करतोय आणि या प्रवासाचा ब्लॉग नक्की बघा, शेवटपर्यंत बघा। नाही गर्दी भाऊ म्हणते तिकडं घरातून हा जो ब्लॉग आहे मी सध्या जागा बघतोय आणि त्यामुळे पाणी बॉटल पाणी चलो पाणी पाणी गर्दी जास्त गर्दी जास्त असल्यामुळे थोडं अडचण येते जायला।